कुर्णाचा डोंगर म्हणून एक डोंगर आहे टाकेवाडीजवळ. सतोबाचं जे मंदिर आहे त्याच्या पश्चिम बाजूला, तिथं आज अमोल आणि मी निघालो आहे. ॲक्च्युली सकाळी अमोलचा फोन झाला की आपल्याला तिथं जायचं आहे. ॲक्च्युली तो तिथं पोचला होता सकाळी. अरे इकडं आलो आहे, भारी जागा आहे, असं आहे तसं आहे. बरं म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता सकाळी मी तर लगेच येऊ शकत नव्हतो. म्हटलं संध्याकाळी आपण प्लॅन करू, संध्याकाळी संध्याकाळी जाऊयात म्हटलं. आणि दुपार होता आता 5:30 व्हायला आले. आणि त्यात काय झालं, आम्ही आता घरापासून थोडंसं लांब आलो आणि भाकरी घरीच राहिली. अमोलने किचनच्या वाट्यावर ठेवली, तर तो आणायला परत गेलाय. आणि इथून पुढं आमचा आता प्रवास सुरू होईल कुर्णाच्या डोंगरासाठी. कुर्णाचा डोंगर आणि उन्हाळ्यात का केला आम्ही चॉईस, तर तिथं राहण्याची आणि पाण्याची सुविधा आहे म्हणून. आणि आजचा सूर्यास्त आणि उद्याचा सकाळचा सूर्योदय अशी मेजवानी आम्हाला भेटणार आहे. त्या मेजवानीसाठी आम्ही दोघं निघालो आहे, फक्त त्या गोष्टीसाठी. जलद गतीनं ट्रेक आजचा झाला. हा नियोजित नव्हता, पूर्व नियोजित नव्हता, पण आजच्या आज ठरवलं, नियोजन झालं. आणि आज मी इथं आहे आणि आज मी तिकडं चाललो आहे. समोर माझ्या कुर्णाचा डोंगर दिसतोय. ही चटई घेतली, बघू एक दिवस मोकळ्या आभाळाखाली. टाकेवाडीला जाण्यासाठी सातारा भर उन्हात सोडला. सातारा दहिवडी रस्त्याने निडळ फाट्यावर आलो. मॅपवर रस्ता पाहिला होता आणि पुढे मार्गक्रमण करू लागलो. गर्दीच्या लाटेत मी वाहून जाणारा कचरा नाही, कोणी आखलेल्या रेषेवर चालणारा मी नाही. दुनिया म्हणते असं कर, मी म्हणतो का, माझ्या वाटेत नाही कोणाचाही ढोंगी लिलावा. लोकांच्या नजरेत उठण्यासाठी स्वतःला पाडलंय का कधी? खोट्या प्रतिष्ठेच्या बाजारात मी माझं मन मांडलंय का कधी? नाही स्वाभिमानाची ही ढाल आहे अंगावर, गर्दीपेक्षा भारी माझा रस्ता हा डोंगर. शांतता माझी मित्र, एकटेपण माझा सोबती. तुमच्या शर्यतीत पळणाऱ्यांची लागलीये मोठी गती, पण मी माझ्या वेगाचा राजा, माझ्या शर्तींचा धनी. इतरांच्या अपेक्षा ओशांच्या ओझ्याने मी का होऊ विरणी? हा माझा रस्ता, ही माझी निवड, गर्दीच्या नादात हरवली नाही माझी ओढ. ना कोणाशी स्पर्धा, ना कोणाला सिद्ध करायचं, स्वतःच्या शर्तीवर जगून मला मन भरून जगायचं. तुम्हाला वाटतं एकटा, मला मिळतो आनंद इथे. तुमच्या गोंधळात हरवलेली शांती सापडली मला इथे. कोणाला दाखवायला मी मुखवटे चढवू, स्वतःच्या सत्याला मी शातली तडा देऊ. कोणाला दाखवायला मी मुखवटे चढवू, स्वतःच्या सत्याला मी कशाला तडा देऊ. यश म्हणजे काय, कोणाचे सर्टिफिकेट, माझ्या आत्म्याची शांतता, हेच माझे खरे टार्गेट. गर्दीच्या मागे धावणारे स्वतःला विसरलेत आणि मी माझ्याच वाटेत स्वतःला शोधलेत. हा माझा रस्ता, ही माझी निवड, गर्दीच्या नादात हरवली नाही माझी ओढ. ना कोणाशी स्पर्धा, ना कोणाला सिद्ध करायचं, स्वतःच्या शर्तीवर जगून मला मन भरून जगायचं. अभिमान आहे मला माझ्या या वाटेचा, नाही मला हवया कोणाच्या मान्यतेचा. स्वाभिमानी प्रवास माझा, फक्त माझा, स्वतंत्र, शांत आणि खऱ्या अर्थाने माझा. सपाट मैदानावर वाळकं गवत, मध्येच उघड्या बोडक्या टेकड्या, त्यातून अधूनमधून गळीमध्ये हिरवं दिसत होतं. ओढे भर दिवसा वाहत होते. हे थोडं मनाला न पटणारं होतं, पण सत्य होतं. मान तालुक्यातील चित्र बदलते. विविध योजनाद्वारे आंधळी धरणात पाणी आलं होतं. खऱ्या अर्थाने ही एक हरित क्रांतीच म्हणावी लागेल, कारण पाणी हे जीवन आहे आणि आता ते इथं भरणार आहे. टाकेवाडीला पुढं जा,
खालच्या बाजूला असं जाऊन परत असं आतमध्ये किंवा मग सरळ पुढं जा तिथं रस्ता वळण लेपला हां त्या रोडने सरळ असो, मलवडीत मी पहिल्यांदाच आलो होतो. तिथं रस्ता विचारावा म्हटलं. रगड माहिती आहे, मॅप नेईल मला त्या ठिकाणावर. पण रस्त्यात थांबून वाट विचारायची मजा म्हणतात ना, ती काही वेगळीच. नवीन व्यक्तिमत्व भेटतात, ओळखी होतात. तसा प्रवासाचा आणि रस्त्यावरच्या गर्दीचा काही संबंध नसतो. एकतर तो अपघाताने येतो किंवा आपण स्वतःहून ओळख काढली तरच. प्रवास त्यासाठी तर असतो. नवीन जागा, नवीन माणसं तो भेटवतो. जागा, माणसं ही तीच असतात, पण आपण नवीन असतो त्या जागांसाठी, माणसांसाठी. आजचा प्रवास सुरू झाला. घरात बसून राहिलं की उगाचच माणसाच्या अंगात आळस भिनून राहतो. निराशा, वासना माणसाच्या मनात घर करायला लागते. एकटेपणाची भावना मन पोखरायला लागते. त्याउलट निसर्गात मिसळलं की माणसाला काही ना काही करण्याची उमेद निर्माण होते. मन प्रसन्न राहतं. दुनिया काय करते आणि आपण काय करतोय किंवा आपण काय करायला पाहिजे याची जाणीव होते. 4 लोक वाईट भेटतील, 8-10 चांगले भेटतीलच ना. त्यातूनच माणूस शहाणा होतो. नाहीतर 4 भिंतीत तो आपल्या कल्पनेच्या जगात भरकटत राहतो, ज्याचा वास्तविक जगाशी काहीच संबंध नसतो. क्षणभर आयुष्य, पण तरीही आपण त्याच्या मोहात पडतो. स्वप्नभास आणि वास्तव यात स्वप्नांना निवडतो. पण काय निवडायचं हे ठरवणारे नक्की आपणच असतो की अन्य कुणी. फुलाचं फुलणं जितकं स्वाभाविक तितकीच मनाला असणारी सुखाची ओढही. सुखाची ओढ श्वासा इतकीच सच्ची आणि फसवी. कधी कुठे पूर्णत्वाचे येईल की अर्ध्यावर हात अलगद सोडून निघून जाईल ह्याची शाश्वती नाही. आयुष्याचं काही असं ठरलेलं नसतं. जो आत श्वास आहे तीच खरी संपत्ती. माणसं आज सोबत असतात, उद्या त्या आठवणीच्या रूपात उरतात. बोल की. हां आलास काय? कुठे आलास? घराजवळच आहे. तू कुठे आहे? ये की बसून घरी. हां आलंच. कोणी कधी दूर जाईल, कोणी कधी हरवेल याचा काही नेम नसतो. म्हणूनच जगायचं असेल तर हसून खेळून प्रेमानं जगावं. दुःख, अहंकार साठवण्यात काहीच मिळत नाही. पण प्रत्येक क्षण मनापासून जगण्यातच आयुष्याचं खरं सौंदर्य दडलेलं असतं. कारण शेवटी वेळ कोणासाठी थांबत नाही आणि एकदा निघून गेलेली माणसं परत येत नाहीत. कुठेतरी शांत जागेमध्ये निवांत निसर्गाचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा असं सगळ्यांना वाटते. पण या गतिशील जीवनामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. आपल्या खांद्यावर असलेली जबाबदारी 1 मिनिटही सुखाचा आनंद घेऊ देत नाही. खरंच जबाबदारीच्या ओझ्याने आपण इतके दमलेलो असतो की आपल्याला सुखाचा संसार पण नको वाटतो. कुठेतरी निघून जावं असं नेहमी वाटते. पण परिवाराचा विचार करून आपण आपले कर्तव्य पार पाडत असतो, सगळ्या गरजा पुरवत असतो. ॲक्च्युली सकाळी अमोलचा फोन झाला की आपल्याला तिथं जायचं आहे. ॲक्च्युली तो तिथं पोचला होता सकाळी. अरे इकडं आलोय, भारी जागा आहे, असं आहे तसं आहे. बरं म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता सकाळी मी तर लगेच येऊ शकत नव्हतो. म्हटलं संध्याकाळी आपण प्लॅन करू, संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी जाऊयात म्हटलं आणि दुपार होता होता आत्ता 5:30 व्हायला आले. आणि त्यात काय झालं, आम्ही आत्ता घरापासून थोडंसं लांब आलो आणि भाकरी घरीच राहिली. अमोलने किचनच्या वाट्यावर ठेवली, तर तो आणायला परत गेलाय. आणि इथून पुढं आमचा आता प्रवास सुरू होईल. दुष्काळात 13वा महिना असलं होऊ नये कार्यक्रम. तसं दुष्काळी भाग आहे हा. पण इकडं आत्ता एप्रिलच्या एंडिंगला इकडं आपल्याला भुईमुग पाहायला मिळतोय, मका पाहायला मिळते. का तर इकडं पाणी खळखळलंय.
आंधळी धरणाचं पाणी इकडे उचलून आणलंय. यो, आयुष्याच्या धावपळीत आपण सगळेच पळतोय, पण पळताना नक्की काय शोधतोय? ऐका, जे थकवत नाही तर जगवत, तेच तुमच्या जगण्याचं इंधन असतं. घड्याळाचे काटे तिथे थांबून जातात, मनाला न शांत एक नवी उमेद देतात. पोटासाठी धाव, जबाबदाऱ्यांचा भार, माणस जोडताना होतोय का रे संसार. पण एका कोपऱ्यात मनाचा एक कप्पा आहे, जिथे गेल्यावर शांततेचा डप्पा आहे. कधी रंगांतून, कधी शब्दांच्या खेळात, कधी वादनात, तर कधी डोंगराच्या मेळात. थकवा येत नाही, उलट उभारी मिळते. वेळेची भान हरपून स्वप्न तिथे उमलते. जे थकवत नाही तर जगवत, तेच तुमच्या जगण्याचं इंधन असतं. घड्याळाचे काटे तिथे थांबून जातात, मनाला न शांत एक नवी उमेद देतात. हे ओझ नाही, हे मुक्त होणं आहे. स्वतःच्या अस्तित्वात पुन्हा एकदा येणं आहे. इथे कंटाळा नाही, फक्त ओढ लागलीये. जणू काही काळ झाला, एक गोड सवय झालीये. समुद्राची लाट जशी किनाऱ्यावर येते, तस मन आपलंच आपल्याकडे धावत. जे सोडावंस वाटत नाही तेच आपलं आहे. बाकी सगळं जग तर फक्त एक आभास आहे. थकवणारं जग तर सगळीकडेच आहे, पण ऊर्जा देणारं काही शोधणं हीच खरी कला आहे. ती जीवन कला शिका, मुक्त व्हा. यो. असा वेळ होत गेला तर कधी पोचायचो मी. मला वाटलं आज काय होत नाही. सावलीत त्यांना वाटतं की अजून वरच्या लेवल पोस्ट पाहिजे चांगल्या पगाराच्या. थांबत नाही प्रवास. नाही ना, समाधानी पाहिजे कुठल्याही कामात. यात्रा चालूच आहे का? आणि अमावस्येला हे लोक आहेत. शहराच्या या गोंधळात घड्याळ धावतय वेगाने. साठवतोय स्वप्न आपण शर्तींच्या या रांगेत. आनंद तर पाहुणा, आनंद तर पाहुणा, येतो जातो क्षणोक्षणी. पण माझं मन शोधतय शांत अशी एक पालखी. डोंगराच्या कुशीत आता वेळेचं भान हरवलं. सूर्यास्ताच्या रंगात आज स्वतःला मी शोधलं. नाही हवं काही आता ओझ या विचारांचं. साधेपणाच्या श्वासांचं, साधेपणाच्या श्वासात गुपित आहे जगण्याचं.
आईच्या पदरासारख हे समाधान ओल, त्रुटी साऱ्या विसरून मला कवेत घेतय भल. झऱ्याच हे गाण आता मनाला जाऊन भिडत, शांततेच्या ऊर्जेमध्ये खरं आयुष्य उमलत. धावण आता संपलय, थांबन मला गवसल. आनंद हा पाहुणा होता, समाध माझं घर झालं. हो समाधान माझं घर झालं. माहिती आहे ना त्यांना? त्याला सांगून जाऊ. हां सांग त्यांना. बघ चल तिकडे घेऊन परत ते वाटलं गाडी माहिती. निसर्गाच्या लयीत आता माझं मन रमलं. निसर्गाच्या लयीत आता माझं मन रमलं. मुक्कामी असतोय का रात्री तिथे तू? मुक्कामी असतोय तू? गाडी आमची लावायची. तिथे लाव का? तिथे चालताना तिथून सोडलो होतो. हां जाऊ मग इथनं जा. तिथून हां इथनं तू चढला चल की. इकडून जायचं काय डाव्या बाजून? सव्वा 6 झालेत. इकडे सतोबाचा डोंगर आणि हा आमचा कुर्णाचा डोंगर. आता यायला लागले लक्षात. या असं वाटते काहीतरी वरती होतं, गाड काढलंय सगळं, दगडी आल्यात वाहून. अरे केवढा हात्या रे हा. माणूस त्याच्या लगीन कमी आहे गेलं. जवळून नाही बघितलं ते. हो बघितलंय की मी, पण लांबून वाटतं ना कमी. चला हो आयुष्य साधं, मन मात्र गुंतागुंतीचं. सत्याचा शोध आणि त्या ओझ्याचं ऐका. सगळं सोपं होतं, आपण केलं अवघड. साध्या प्रश्नांच्या मागे धावतोय आपण भरकट. मृगजळामागे धावणं ही मनाची जुनी सवय. तक्रारींचे डोंगर अन अहंकाराचा अभय. पडदा असा जाड, मान झुकत नाही सत्याला. जुन्या ओझ्याला कवटाळून रस्ता शोधतोय नव्याला. मनाचा प्रवास, सत्याचा हा उलगडा. स्वतःशीच लढा अन स्वतःचा अडथळा. जो जिंकला स्वतःला तोच खरा राजा. बाहेरच्या गोंधळाला आता द्याला रजा. भूतकाळ मेलेला, स्मृतींचा त्याला ध्यास. भविष्याच्या भीतीने वर्तमानाचा होतो श्वास. हातची वाळू सुटते, शांतता हरवते. विचारांच्या कोलाहलात समस्पार विरवते.
आरशात बघाया भीती का पळ काढता, जिंकायची ताकद स्वतःला का ओळख नाही. जिंकणं म्हणजे जग मुठीत घेणं नव्हे, जे ओझं नकोय ते सोडून देणं आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली जगणं झालं अर्थहीन, समाधान हाताशी असलं तरी आपण आहोत पराधीन. थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स जास्त झाला आणि होऊन आहे ते झालं. आत्ताच बघितलं तुम्ही की ड्रोनला दगडाची असली जबरदस्त धडक बसली मागं. ॲम्बियंट लाईट होता, त्याच्यात त्याचे सेन्सर काम करत नाहीत ऑब्स्टेकल अवॉर्डन्सवाले. तर तरी मी ते रेमटला तसंच मागं 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 ठणाक उलटाच झाला. गिम्बलला क्षती पोचली थोडीशी. त्यानंतर मागचा पार्ट येतो डॅमेज झाला आहे जरा. मेन म्हणजे मी उडवून पाहिला, फ्लाय करून पाहिला तर फ्लाय होतो आहे. गिम्बलला थोडासा प्रॉब्लेम वाटला. आता तो देखील मी सॉल्व केला. जरा त्याच्यात कचरा गेला होता, माती, त्यामुळे ते हे करत होता. पण शिकवण मिळाली चांगली. पहिल्याच पाण्यामुळे एक 20,000चा फटका बसलेला आहे. त्यानंतर आत्ताचा मोठा फटका बसला असता. मला परत बजेट करून ड्रोन घ्यायला लागला असता. मी जगू शकलो नसतो त्याशिवाय. सो कोरोनाचा डोंगर लेसन 2 ड्रोनच्या बाबतीत. ऑब्स्टॅकल एव्हिडन्स काम करायचं बंद झालं की ड्रोन उडवायचा नाही, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही, तर आपण ड्रोन वाचवू आणि आपल्याला पुढं कंटेंट पाहायला मिळेल. सो दॅट्स वाय आत्ता मस्तपैकी बसून एका ठिकाणी शांततेचा आस्वाद घेतो. लय उछलकूद झाली. चला, कधी कधी ह्या गोष्टी होणं पण गरजेचं असतं. शिकवण देऊन जातं. सगळंच शिकत 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 इथवर आलोय असं. काढलंय का फ्लेक्स शिव मंदिर आहे ना. जबरदस्त अनुभव बरं का. म्हणजे एक काय म्हणतो आपण, आज तर मिळणारच होता, त्यासाठीच आपण आज एवढं तामझाम करून आलो इकडे. आता इथं पाणीच नाही, 100% इकडे पाणी मिळत येणार. माझं प्लॅन होतं इथे झोपायचा पण मस्त पैकी. तिकडं मंदिरात आहे का जागा? तिकडे काम चालू आहे, त्या दरवाजा पण नाही. इथं काय उजेडामुळे येत नाही. तिकडं म्हणजे आपण अंधारात बसलो. आणि त्यांना माहिती आहे का बकरी उजेडायची माहिती? हो, उजेडाचे आले. इथं वारं चांगलं लागतंय. जरा अंधार पडताना पाहिजे होते. दिसायचं टाइम राहायचं. तू येईल जाते चॅप्टर असते त्या थांबून बसतोय. उजेडाच्या थोडीच येते की पुढे. आता हे जर उजेड आपण 4-5 वाजता फिरलो असतो तर अजिबात पुढे आले नसते. कुठं तरी गाय पण लोक बसलेस थोडक्यावर गेला टोन पण आज नाहीतर आहे ना. आज ही ट्रेन लक्षात राहणार.
तिकडे गेलतो मी कोरोनाच्या डोंगराला. असं चांगला म्हणजे दिला काय म्हणतो, धडा धडा शिकवला. झाडा सुद्धा आहे आणि कसं आहे ह्या गोष्टीशिवाय मजा बी नाही ट्रेकची. माझ्या पण नाही, पण सेफ कधी वेळ सांगू ह्यांच्याकडे अटॅकवर सांगता येईल त्याप्रमाणे. अहो आपणच त्यांची गरज केल्या आता बघा ना कुठं कुठं आपलं तास केल्या जागी. असा करड्या नजरेने मागं हळूच चाललाय बेरिंग डेअरिंग. मी दिलो ना म्हणजे माघार घेणार हां. ॲटिट्यूड मध्ये माघार साईडला असं तर ते असे दात बीत काढतात तेव्हा तर भयंकर दिसतात. बघितलं तेव्हाच दाखवलेले कुत्र्यापेक्षा 11 रुपयाचा. 11 ते ती कसं असतं समोर त्याला मी मोठा आहे दाखवणार केस पिंजर दात दाखवणार समोरचा काय घाबरला की लगेच नस पकडणार. घाबरलं की मग ती सगळ्यांचीच ती गती माणसात सुद्धा तिचे आणि प्राण्याची भीती. एकदा घाबरले का अंदाज आलाय आता ही आलाय आपल्या टप्प्यात. तुरी मित्र सकाळी मी फोनवर बोललो ना तुला मी. हा. आणि मग इथे विषय काय झाला म्हटलं पोपडाचा का शेळीचा पाय आहे निम्मा जळाला. ज्या इथून लांडगे आले होते ह्या दगडी दिसतात का इथं दगडींसाठी तिथून. आणि अमोल आणि मी इथंच बसलेलो असंच. आमची बॅग इथं राहिलेली समोर दगडींच्या मध्ये आणि मी ह्या दगडीवर बसलो होतो. लाईट बंद करून आम्ही खालच्या गावांचा लाईट बघत होतो. मस्त आनंद घेत होतो. अचानक दिसलं आम्हाला त्या साईडला बघितलं आम्ही तर अस्पष्ट असं दिसलं आम्हाला आठवलं. म्हणजे बाजू बघितलं जाणवलं स्पष्ट काय दिसलं पण जाणवलं. त्याच्यानंतर मागं असं गोंड्याच्या शेपट्या होत्या पण पळाले नाहीत ते. तिथेच दबून बसलो होतो तिथेच दबून. आम्ही म्हटलं आता आपण काय सुरक्षित नाही त्यांच्या इलाक्यात आहे. आम्ही काढता पाय घेतला आणि गेलो इथं बॅग ठेवून. गेलो बॅग येतच राहिली. ड्रोनची बॅग इथंच. आता परत आलोय अर्धा 1 किलोमीटर चालत मुक्कामाच्या ठिकाणापासून. परत आलो लोकांनी आमची जरा भीती घालवली मुक्कामाच्या ठिकाणी 2-3 कामगार आहेत. ते म्हटलं आम्ही करतोय काय घाबरू नका एवढं. निघायचं मग मुक्कामाकडे. हो चला. मारत नाही म्हणतो कसा चाललाय सनाट आता? गेला पुढं दिसतंय का बांधा? गुड मॉर्निंग मंडळी. आज 28 तारीख 28 एप्रिल 2025 आणि मी आहे कोरोनाच्या डोंगरावर. कोरोनाच्या डोंगरावर टाकीवर. इथे एक टाकी आहे. तिथे मी झोपलो तर रात्री इथं खाली लांडगे तरस पाणी प्यायला येतात. ते पाहण्यासाठी पण काही कोणी आलंच नाही रात्री. जास्त वेळ जागून गेला. झोप काय पूर्ण झाली नाही. वातावरण खूप छान आहे. थोड्याच वेळात सूर्य उगवेल आता. सुंदर अशी सकाळ इथं कोरोनाच्या डोंगरावर टाकीवाडीजवळ.
मंडळी, रात्री खूप म्हणजे असे एक्साइटिंग अनुभव आले. लांडग्याचा कळप आमच्या शेजारी येणं, त्यानंतर त्याच्या उत्सुकतेपोटी आमचा ड्रोन कॅमेऱ्याची बॅग तिथंच विसरणं, आणि मग आम्ही मंदिर त्या पाठीमागे दिसतं त्या मंदिराकडे आलो. अर्ध्या तासानंतर लक्षात आलं की तिथं आमची कॅमेऱ्याची बॅग राहिली. मग परत तिकडं ती शेवटची पवनचक्की दिसते का, इथून ती थोडी दिसत असेल ना मोठी, पण ॲक्च्युली खूप लांब परिसर येतो, 1.5 ते 1 किलोमीटरचा एरिया आहे. परत रात्रीचं तिकडं, त्यात अमावस्या काल रात्री म्हणजे अशी सगळी थरारक अनुभव होते रात्रीचे. ह्या ट्रेकचं हे एक वैशिष्ट्य आहे, इथं जास्त काही वाटत नाही आहे, पण खूप काही आहे इथं. रात्रीच्या वेळी खूप साऱ्या घडामोडी इथं होऊ शकतात. प्राणी खूप आहेत तिकडं, जंगली प्राणी, लांडगा, तर ससे. आणि इथं बघायला मिळतं आपल्याला काळी माती, एकदम अशी काळी कुळकुळीत, जबरदस्त निसर्गाचं वैविध्यपूर्ण हे. कारण की बऱ्याचदा बघतो आमचाच भाग, जी माझी शेती ती मुरमाड आहे, समतल असून जागेल, आणि इथं डोंगर असून असे गाळाची काळी मृदा असते तशी मृदा आहे. सो अशी मृदा मी ह्याच्या हरेश्वरचा डोंगर तिथं पण पाहिली होती. जागृतेश्वर देवस्थानाच्या थोडंसं उत्तर बाजूला आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथं चिंचेची झाडं आहेत 3, आणि त्याच्यामध्ये एक देवीचं मंदिर आहे. खूप छान परिसर आहे. जास्त झाडं नाही आहेत पठारावर, परंतु इथं ही चिंचेची झाडं त्यात विशेष भर घालत आहेत. आणि इथं या मंदिराचं नवीन बांधकाम करण्याचं काम पूर्ण होत आलं आहे. असं हे दगडी मंदिर, वर सिमेंट कॉन्क्रीटचं शिखर, आणि इकडं चिंचेची झाडं. खूप सुंदर असा परिसर. आणि आपल्याला इथं एक छोटंसं मंदिर देखील पाहायला मिळतं काही. त्याचबरोबर थोडंसं पुढं आल्यानंतर देवीचं मूळ मूर्ती आपल्याला या छोट्याशा शेल्टरमध्ये पाहायला मिळते. मंदिराच्याच पूर्वेस आपल्याला एक सतोबाचं मंदिर, त्याचा डोंगर पाहायला मिळतो. सगळा परिवार आनंदी कसा राहील या विचारात आयुष्य कधी निघून जातं ते आपल्याला कळतही नाही. माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास. या प्रवासात कित्येक माणसं येतात, काही सोबत, काही वाटेतच सोडून जातात. कोणी प्रेम देऊन जातं तर कोणी फसवून, कोणी आपलं म्हणतं तर कोणी विश्वासघात करतं. पण आपण काय करतो? त्या फसवणुकीच्या, त्या वाईट आठवणींचा बोजा उराशी घट्ट धरून ठेवतो. सतत विचार करत राहतो, तो असं का वागला, त्याने माझ्यासोबत असं का केलं, माझं काय चुकलं. पण आपण यातून काय मिळवतो? फक्त त्रास, दुःख आणि मनस्ताप. प्रत्येक नातं टिकतंच असं नाही. शेवटी किती काही करा, मनशांती महत्त्वाची. आयुष्यात रोजचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असतो. तसा विचार केला तर पूर्ण नवीन कोरे करकरीत 24 तास आपल्याकडे असतात. पण कधी काय होईल आणि आपला किंवा आजूबाजूच्या लोकांचा मूड बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जास्त विचार करायचा नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपल्यामुळे कोणाला त्रास नको. आपण आपली स्पेस आणि दुसऱ्याची स्पेस जपायची. दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसत बसला की तुमच्या आयुष्यातील आहे ती शांतता निघून जाते. जबरदस्त. म्हणजे कालचा जो ट्रेक होता ना, ट्रेक जबरदस्त झाला. काही इतकं छान नव्हतं, म्हणजे इतका अवघड नव्हता, पण त्यातले अनुभव न विसरण्यासारखे होते. अविस्मरणीय असा अनुभव होता. सो आता रजा घ्यायची वेळ झाली. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.